हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करू। इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतला आहे, अर्धा कांदा घेतला आहे चिरून असा पातळ। आता याच्यामध्ये मी अद्रकचा तुकडा असा किसून घेणार आहे। लसणाची पाकळी सुद्धा किसून घेणार आहे, 2 पाकळ्या घेतल्या आहेत। लाल मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा। पाव चमचा हळद घालायची आहे। धना पावडर घातली आहे, अर्धा चमचा। हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली। चवीनुसार मीठ घालायचं आहे। कॉर्न फ्लोअर 2 चमचे घेणार आहे आणि बेसन घ्यायचं आहे। बेसन असं लागेल तसं घ्यायचं आहे, पीठ भिजवताना लागणार तसं घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सर्व असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे। असं चांगलं मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये मी जरा सुद्धा पाणी घातलं नाहीये। कोबीला पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे बघा खूप चांगलं मळलं भिजलंय। आता आपलं हे पीठ तयार झालंय। हे बघा खूप छान असं मळून आलंय। आता आपले हे पीठ तयार झाले। आता आपण याचे भजी फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे। आता आपलं तेल गरम झालंय। आता आपल्याला छोटे छोटे भजी असे फ्राय करून घ्यायचे आहेत।
आता आपले भजी झाले आहेत, तर आपण काढून घेऊ. खूप छान कलर आलाय, हे बघा. आता उरलेले भजी सुद्धा मी अशा प्रकारे फ्राय करून घेते. उरलेले भजी सुद्धा असेच फ्राय करून घेऊ. आता हे सुद्धा आपले भजी झाले आहेत, आता आपण काढून घेऊ. आपली रेसिपी बनवून तयार झाली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.